अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरने निधन झालंय। सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे। वयाच्या 32व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय आणि त्याचं कारण ठरलंय तो म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर, गर्भाशयाचा कर्करोग। 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचावासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला। 9 ते 14 वर्षाच्या मुलींना मोफत लस देण्याची घोषणा सुद्धा केली आहे आणि या लसीचं नाव आहे ते म्हणजे HPV लस। HPV माहिती केंद्राच्या आकडेवारीनुसार 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या 511.4 दशलक्ष महिलांच्या लोकसंख्येसह भारताला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका आहे, ज्यांना या आजाराची संभाव्य शक्यता आहे। 2020च्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1,23,907 महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं निदान होतं आणि त्यापैकी 77,348 महिलांचा या आजाराने मृत्यू होतो। गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक वारंवार होणारा कर्करोग म्हणून 2ऱ्या क्रमांकावर आहे। पण हा कॅन्सर का होतो, नक्की याची कारणं काय आहेत, चला पाहूया। गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग गर्भाशय ग्रीवामध्येच विकसित होतो। बहुतेकदा HPV संसर्गामुळे योग्य सावधगिरी न बाळगता लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यानं मानवी पॅपिलोमा व्हायरस होण्याची शक्यता वाढते। तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यास व्हायरस एका वर्षाच्या आत दूर होऊ शकतो। जर संसर्ग वर्षानुवर्षे कायम राहिल्यास कमकुवत प्रतिकार शक्ती शरीराची HPV संसर्गाशी लढण्याची क्षमताच कमी करू शकते। तडजोड केलेली रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या व्यक्ती जसे की HIV ग्रस्त किंवा ज्यांनी अवयव प्रत्यारोपण केला आहे त्यांना इतरांपेक्षा याचा जास्त धोका असतो। त्याचबरोबर निरोगी आहार ठेवणं सुद्धा यासाठी गरजेचं असतं। अति प्रमाणात धूम्रपान करू नये। योग किंवा ध्यान यासारख्या ऍक्टिव्हिटी करून स्ट्रेस दूर ठेवता येतो। त्याचबरोबर अल्कोहोलचं सेवन कमी करणं फार गरजेचं आहे। 20 वर्षावरील मुलींना हा कॅन्सर टाळण्यासाठी नियमित तपासणी करायला हवी। नियमित पॅप स्मिअर टेस्टमुळे गर्भाशय ग्रीवामधील कोणतेही असामान्य बदल सहज ओळखता येतात, ज्याने लवकर उपचार केले जाऊ शकतात। अनेक महिला या कर्करोगाशी सध्या झुंज देत आहेत, त्यामुळे योग्य आहार आणि स्वतःची योग्यरित्या काळजी घेणं फार गरजेचं आहे। या धावपळीच्या युगात थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून याविषयीची माहिती आणि जागरूकता अधिक वाढेल। आणि हो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका।